क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या आमच्या क्रिकेट गप्पा या वर्ल्ड कप स्पेशल कार्यक्रमात नव्या भागात तुमच्या सोबत. जागतिक क्रमांकावर 1 नंबरवर असलेल्या T20 फॉर्मॅटच्या बादशहाने नेदरलँड संघावर केवळ 17 धावांनी विजय मिळवला आणि भारतीय संघाने या वर्ल्ड कप मधला या T20 वर्ल्ड कप मधला सलग चौथा विजय मिळवून अ गटातलं आपलं स्थान विजयी स्थान कायम ठेवलं. खरं तर या विजयाला सुद्धा अनेक किनार आहेत. एकूणच भारतीय संघाचा वर्ल्ड कप मधला प्रवास विजयी जरी असला तरी तो विश्वविजेत्याला साजेत असा अजिबात नाही. भारतीय संघाने जे विजय मिळवले दोज ऑल विक्टरीज आर नॉट कॉम्प्रिहेन्सिव्ह. तुलनेत जर तुम्ही दक्षिण आफ्रिकेच्या खेळात पाहिला, वेस्ट इंडिजचे विजय पाहिले तर लक्षात येतं की त्या संघाने जेव्हा कधी विजय मिळवले ते कॉम्प्रिहेन्सिव्ह विजय मिळवले. तुलनेत भारतीय संघाला तसे एकतर्फी विजय, दणदणीत विजय असे मिळवता आले नाहीत. कालही नेदरलँड संघाविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. अभिषेक शर्मावर आता मात्र प्रचंड दडपण आहे हे स्पष्ट जाणवत आहे. नेहमी स्ट्राईक घेणारा अभिषेक शर्माला आता ईशान किशन स्ट्राईक घेऊन सिंगल काढून खेळायला देतो आणि अभिषेक शर्मा नेहमीप्रमाणे पहिल्याच बॉलवर उंच फटका मारायचा हा एकमेव मोठो हेतू डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याचा फटका त्याला आतापर्यंत बसलाय. मंडळी, हे अजिबात आवश्यक नाही की तुम्ही सामन्याच्या पहिल्या चेंडूवर किंवा तुमचं खातं षटकारानेच उघडायला हवं. कुठं लिहिलंय हे? अर्थात याला दोन बाजू आहेत. जेव्हा तो हे करतो तेव्हा त्याचं कौतुक होतं. आता तो हे करण्यात अपयशी ठरतो तर नक्कीच त्याला टीकेला सामोरं जावं लागणार आहे. मुळात भारतीय संघात प्रचंड स्पर्धा आहे. प्रत्येकाला आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी सतत चांगला खेळ करणं गरजेचं आहे. अभिषेक शर्मांनी मान्य आहे मागील वर्षभरात आपल्याला अत्यंत आनंद देणाऱ्या खेळ्या केल्या, मात्र या वर्ल्ड कप मध्ये त्याच्या नावाला, त्याच्या दर्जाला साजेसा खेळ त्याच्याकडून होत नाही. परिणामी त्याच्यावर आता प्रचंड दडपण आलंय. पण तो मोठा खेळाडू आहे, तो युवा आहे आणि त्याच्याकडे नक्कीच T20चं टेम्परामेंट असल्यामुळे तो पुढील जे सामने आहे, जे आता सुपर 8चे भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध होईल. मला खात्री आहे अभिषेक शर्मा या 3 सामन्यात आपल्या दर्जाला साजेसा खेळ करेल. पण ओव्हरऑल काल सुद्धा त्यांनी पोपळा फोडण्यात अपयश कायम ठेवले. यानंतर तिलक वर्मा आणि ईशान किशन सुद्धा आपल्या दर्जेला साजेसा खेळ करू शकले नाही. तिलक वर्माचंही सातत्यपूर्ण मोठी खेळण्यात आलेलं अपयश थिंक टँकला नक्की सतावत असेल. ईशान किशन मात्र त्या तुलनेत अत्यंत दुर्दैवी ठरला. ईशान किशन चांगला खेळतोय असं वाटत होतं. तो दडपण झुगारून देणारा खेळ करतोय, संघाला तो एका चांगल्या सुस्थितीत आणतोय हे वाटत असतानाच एक अत्यंत दुर्दैवीरित्या त्याच्या खेळीचा अंत झाला. त्याने फटका मारायचा प्रयत्न केला, ती बॅट स्टंपवर लागली, त्यानंतर बॉल स्टंपवर आला आणि त्याच्या बेल्स उद्ध्वस्त झाल्या. क्रिकेटमध्ये जेव्हा नशीब साथ देतं तेव्हा गोष्टी घडतात, जेव्हा नशीब विरोधात असतात अशा करून रीतीने खेळीचा अंत होतो. एनिवेज, यानंतर सूर्यकुमार सुद्धा आपल्या दर्जाला साजेसा खेळ करू नाही शकला, पण तो बऱ्यापैकी खेळत होता असं वाटतच होतं. तोही 31 धावा करून बाद झाला. यानंतर भारतीय संघाची संपूर्ण मदार होती शिवम दुबे, हार्दिक पांड्यावर. शिवम दुबेच्या अष्टपैलुत्वाबद्दल खूपदा बोललं गेलंय, पण त्याला त्या सिच्युएशन तशा सिच्युएशन मध्ये तशा मोठ्या खेळ्या करण्यात फारसं आतापर्यंत तरी यश आलं नव्हतं. पण काल त्यांनी अत्यंत सुंदर, अत्यंत लिलाय आणि अत्यंत घणाघाती अशी फलंदाजी केली आणि आपलं 6वं अर्धशतक आणि या T20 वर्ल्ड कप मधलं पहिलं अर्धशतक पूर्ण करताना संघाला ऑलमोस्ट 200 धावापर्यंत निघून पोहोचवलं. त्यात हार्दिक पांड्याचाही वाटा महत्वाचा होता. 193 धावा भारताने केल्या.
खर तर एक वेळ असं वाटतोय की भारतीय संघ 170 धावा करतोय की नाही, पण क्रेडिट गोज अँड थँक्स टू शिवम दुबे अँड हार्दिक पांड्या. यानंतर 193 धावा भारतीय संघाच्या बलाढ्य गोलंदाजी समोर नेदरलँड सारख्या संघाला खूप होतील असं वाटलं होतं. त्यांची सुरुवातही खराब झाली. 6 बाद 116 असे त्यांची धावसंख्या झाली आणि भारतीय संघ मोठ्या फरकाने विजय मिळवेल असं वाटत असतानाच नेदरलँड संघाने जोरदार प्रतिकार सुरू केला आणि असं एक क्षणभर असं वाटत होतं की भारतीय संघाला काय नको त्या चमत्काराला तोंड द्यावं लागेल का. मात्र वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह टीमने तसं कुठलंही वाईट दुःखद होऊ दिलं नाही आणि भारतीय संघाचा सलग 4था विजय शिक्कामोर्तब केला. भारतीय संघाचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आहे. पण 2 गोष्टी आजचा व्हिडिओ मी तुलनेने छोटाच करतोय. 2 गोष्टीबद्दल आवर्जून बोला वाटतं. एक तर वरुण चक्रवर्तीच्या आतापर्यंतच्या 4ही सामन्यात फक्त एकदाच त्यांनी 4 षटकं टाकलेत. T20 मध्ये जेव्हा फक्त 4च षटकं करायचे असतात तेव्हा जर तुमचा हुकमी गोलंदाज T20 फॉर्मॅट मधला नंबर 1 चा गोलंदाज 4 षटकं टाकत नसेल तर नक्कीच हे असं का होतं हा एक विचार करायला हवा. अर्थात हेतू हाच असेल की पुढच्या सुपर 8च्या सामन्यात मोठ्या मोठ्या संघाविरुद्ध महत्वाचे सामने असल्यामुळे कदाचित त्याला थोडीशी विश्रांती द्यायचा हेतू असू शकतो. तसं असेल तर T20 मध्ये 4 षटकं टाकण्याने असं किती तुमची एनर्जी वाया जाते. एनिवेज पण हा विषय थोडा काळजी करा असं वाटतं. आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत मी जसं आधी म्हटलं की भारतीय संघाने एकदाही कॉम्प्रिहेन्सिव्हली विक्ट्री मिळवलेली नाही. 4ही विजय आहेत ते तसे म्हणजे रडत पडतच आहेत. पण एनिवेज हे विजय असतात आणि सांगणारा खूप आनंद होतो की 2023 नंतर भारतीय संघाने T20 मध्ये सलग म्हणजे 27 मधले 26 विजय मिळवलेत. दोन्ही फॉर्मॅटमध्ये, एक दिवसीय क्रिकेट आणि T20. एकच पराभव होता तो तुम्हाला आठवत असेल, तो वर्ल्ड कप फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाने आपला केला होता. आता भारतीय संघाची कामगिरी खूप चांगली चाललीच आहे. आपण अपेक्षा करू की पुढील सुपर 8 मध्ये भारतीय संघ त्याच जोमाने खेळेल आणि आपला असाच विजय धडाका चालू ठेवेल. तुम्हाला काय वाटतं? मला तुमच्या प्रतिक्रियाची खूप खूप आतुरतेने वाट पाहत असतो मी. मला तुमच्या प्रतिक्रिया मिळाव्यात अशी मी तुम्हाला अपेक्षा ठेवतो आणि विनंतीही करतो. आणि विशेष सांगायला आनंद वाटतो की मी आजपासून एक नवीन सदर सुरू करतोय, साठवणीतली अजरामर गीते. भारतीय सिनेसृष्टीने, नाट्यसृष्टीने, लोककलेने भारतीयला अत्यंत अजरामर गाणे दिलेत. ते आठवणीतले गाणे आपण साठवणीत ठेवतो आणि ती साठवणीतली गाणी मी माझ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी लवकरच त्याचा व्हिडिओ करेन. मी तुम्हाला विनंती करतो आणि अपेक्षा ठेवतो की तुम्ही त्या मालिकेलाही अशीच भरभरून साथ द्याल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.